नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मेणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊलवाट या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. दुजे वीण जो तोचितो हा स्वभावे, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. या अगोदरच्या श्लोकामध्ये देखील समर्थांनी परमात्म्याला आकाशाची उपमा दिलेली आहे. परमात्मा हा आकाशासारखा विशाल आहे व सर्व ब्रह्मांड व्यापून आहे असेही सांगितले. या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला परमात्मा हा आकाशापेक्षाही कसा वेगळा आहे व व्यापक आहे हे सांगत आहेत. सुरुवातीला आपल्याला समजावे म्हणून त्यांनी परमात्म्याला आकाशाची उपमा दिली व त्याची व्यापकता आपल्या लक्षात आणून दिली. ते आपल्या लक्षात आले व आपल्याला ते समजले असे गृहीत धरून आता समर्थ सांगतात, तो आकाशापेक्षाही वेगळा आहे. जणू काही समर्थ हळूहळू आपल्या डोळ्यासमोर परमात्म्याची विशालता जाणवून देत आहेत. समर्थ म्हणतात की आकाशाने सर्व सृष्टीला व्यापून टाकले आहे. हे बरोबरच आहे. जिकडे नजर जाईल तिकडे आकाश आहे. पूर्ण ब्रह्मांडात आकाश भरून राहिले आहे. असे असून सुद्धा परमात्म्यास म्हणजे रघुनायकास आकाशाची उपमा देणे योग्य होणार नाही. म्हणून समर्थ म्हणतात, नभे व्यापिले सर्व सृष्टीस आहे, रघुनायका उपमा तेन साहे. उदाहरणच द्यायचे झाले तर आपल्याला असे म्हणता येईल की हवेने सर्व सृष्टी व्यापून टाकली आहे असे आपण म्हणतो. याचाच अर्थ असा की हवेची मर्यादा ही सृष्टी व्यापण्या इतकीच होते. त्यामुळे दोघांनाही मर्यादा आहेत असे लक्षात येते. हवेलाही मर्यादा आहे सृष्टी व्यापण्या इतकी व सृष्टीलाही मर्यादा आहे. जेवढी हवा त्यावर आहे तेवढी, म्हणजे सृष्टी केवढी तर जेवढी हवेने व्यापली आहे तेवढी. यावरून आपल्या लक्षात येईल की दोघांनाही व्यापकतेच्या मर्यादा आहेत, परंतु परमात्म्य स्वरूपात कसल्याच मर्यादा नाहीत. तो सर्व ब्रह्मांड व्यापूनही पुन्हा शिल्लक आहेच. गीतेमध्ये देखील जेव्हा अर्जुनाला भगवंताने विश्वरूप दर्शन दाखवले तेव्हाचे वर्णन अर्जुनाने सांगितले की आकाशात सहस्रावधी सूर्याचा एकदम उदय झाला असता जो प्रकाश प्रकट होईल तोही त्या विश्वरूप परमात्म्याच्या प्रभेची बरोबरी क्वचित करील. यावरून आपल्याला त्याच्या व्यापकतेची कल्पना येऊ शकते. यामुळे समर्थ पुढे म्हणतात की तो अतुलनीय आहे, त्याची कुणाबरोबरही तुलना होऊ शकत नाही. या समहा तो उपजतच तसा आहे, त्यामुळे अन्य कुणाबरोबर त्याची तुलना करणे म्हणजे त्याला व्याख्येच्या बंधनात अडकवल्यासारखे होईल. म्हणून समर्थ म्हणतात, तया व्यापकू व्यर्थ कैसे म्हणावे. आकाशाशी तुलना करून त्याला आकाशा एवढे व्यापक आहे असे म्हणणे व्यर्थ आहे असे समर्थांना सांगायचे आहे. परमात्मा सगळ्यांच्यात राहूनही पुन्हा शिल्लक आहेच एवढेच आपण जाणून घेतले पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.